हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हरी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर उमादेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर उमादेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम आदि नारायण साराचे ते सार 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 केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने पुढ आदिशी पै केला ब्रह्मयाने पुढ आदिशी पै केला ब्रह्मयाने बोध पै केला शेषनाथला दत्तात्रया दक्षनाथला दत्तात्रय परमेश्वरनाथला दत्तात्रय दत्तात्रये कृपा केली जनार्दनी दत्तात्रय कृपा केली जनार्दने दत्तात्रये कृपा केली जनार्दनी दत्तात्रय कृपा केली जनार्दने एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बुध अतिशय पै केला ब्रह्मयाने बोध अतिशय पै केला ब्रह्मयाने बुध अतिशय पै केला ब्रह्मयाने बोध अतिशय पै केला शेषलाधला दत्तात्रया शेषनाथला दत्तात्रय शेषनाथला दत्तात्रय तो
हरि जय गोपाल कुमार गोपाल कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी आदि नारायण सारा चेत सार आदि नारायण सारा चेत सार आदि नारायण सारा चेते सार आदि नारायण सारा चेते सार आदि नारायण सारा चेत सार आदि नारायण सारा चेत सार आदि नारायण सारा चेते सार आदि नारायण सारा चेते सार केला उपकार ब्रह्मा देवा केला उपकार ब्रह्मा देवा ब्रह्मयानी बोध अतिशि पैकेला ब्रह्मयानी बोध अतिशि पैकेला केला ब्रह्मरूप देवाय केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयानी बोध अतिशि ब्रह्मयाति पाने केला काय प्रत्यक्ष लाधला दत्तात्रय प्रत्यक्ष लाधला दत्तात्रय प्रत्यक्ष लाधला प्रत्यक्ष लाधला दत्तात्रय प्रत्यक्ष लाधला लाधला प्रत्यक्ष लाधला प्रत्यक्ष प्रत्यक्ष लाधला दत्तात्रय प्रत्यक्ष लाधला लाधला प्रत्यक्ष
प्रत्यक्ष लाधला ब्रह्मयानी बोध अतिशय पैकेला ब्रह्मयानी बोध अतिशय पैकेला आला विठ्ठल विठ्ठल आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला तो शेष लाधला दत्तात्रया दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला तो शेष लाधला दत्तात्रया महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. महाराष्ट्रातल्या सकल संतांच्या आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती कीर्तनाच्या आरंभी मंगलाचरणातच कोटी कोटी अभिवादन करून वर्दडी या पवित्र मातीत यापूर्वी पण कीर्तन सेवा करण्याचा सुयोग मला आलेला आहे. मी कीर्तनाच्या तारखा देताना माझ्या द्रव्यापेक्षा अन्य काही अटी असतात. मंडप कसा आहे, श्रोता कसा आहे, गुणग्राहक लोक कसे आहेत, आणि मंडपात जनरेटरचा जनसेटचा कॅप असलेल्या विदाऊट कॅपच्या मशिनरीचा आवाज येतो का, आणि तो मंडपात आवाज येत असेल तर वक्ता आणि श्रोता याचं नातं जय विठ्ठल पर्यंत जुळत नाही. आणि ज्या बुवांच्याकडनं जुळतं ते माईक जवळ जाऊन मोठ्या आवाजात बोलणारे लोक असतात. मला ते शक्य नाही. त्यामुळं अत्यंत शार्प आवाजात मी चिंतनीय भूमिका आपल्या समोर कमी वेळेत मांडणार आहे. महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त कीर्तनकारांची कीर्तन सेवा आपण या पवित्र मातीत घेतली आहे. पण या यादीत आय एम सिनियर मोस्ट. मी आता जुन्या यादीतला आहे. पखावज वादक, गुणग्राहक टाळकरी, मला स्कॅन आणि शूट करणारे 2 कॅमेरे, त्या 2 वाहिन्या, त्यांनाही धन्यवाद. आणि आज स्पीकरवाल्याला माझ्या कीर्तनात काही त्रास नाही. तुम्ही निवांत श्रवण करायचे, म्हणजे मस्त बसायचे. आज काही नाही, प्रॉब्लेमच नाही काही. आजचा अभंग बऱ्याच श्रोत्यांना अपरिचित प्रकरणातला अभंग आहे, म्हणजे अनोळखी अभंग आहे. 7 दिवसात 8 दिवसात तुम्हाला असे लोक भेटतील, वादक, गायक, बुवा. मी एकटाच असा आहे. कमी करा. माझं म्हणणं आवाज वाढवण्यापेक्षा जातानी वाढवा ना.
कशासाठी आवाज? मी 49 इयर महाराष्ट्रभर कीर्तनं भारतभर केली, पण एकाही जिल्ह्यातून मला रिप्ले किंवा मेसेज किंवा निरोप किंवा पत्र अजून आलं नाही की तुमच्या कीर्तन श्रवणानं आमच्या भागाचं कल्याण झालं. मला अजून अनुभव आला नाही. कुणी एखादा बुवाला असेल तर त्याला मी साष्टांग प्रणिपात करतो, नमस्कार करतो, अभिवादन करतो. मला जो अनुभव आहे तो अजून काही निरोप नाही की तुमच्या कीर्तन श्रवणानं आमचं भलं झालं, अजून निरोप नाही. मला माझ्या गाडीतला ड्रायव्हर पारमार्थी करता नाही आला, त्यामुळे तुमच्या अपेक्षा मी काय करू? वक्त्यांना आधी स्वतःकडे काही तत्वज्ञानाच्या भूमिका मांडाव्या लागतात, तेव्हा ऐकणाऱ्या रिस्पेक्टिव्ह वेल एज्युकेटेड अभ्यासक स्टडी करणाऱ्या लोकांना त्या कळतात. मला नुसती मंडपातली भाऊक गर्दी कधीच आवडत नाही. अभंग, त्याची भूमिका, चिंतनीय भाव, अभंगाची जाती, अभंगाचा उपोद्घात, लक्षणा प्रतिपादन कशा करायच्या, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात आता भविष्यात संपत जातील की काय असे एक भय माझ्यासारख्या पागल माणसाला वाटतंय. तुम्हाला ती परमार्थाची प्रगती झाल्यासारखी कदाचित वाटत असेल, माझ्या दृष्टीने ती अधोगती आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे श्री महाराज आम्ही सिद्धांतापासून आणि वारकरी परंपरेच्या चौकटीत बांधलेल्या नियमापासून हलायचं नाही, हा माझा जन्मभर संकल्प आहे. लोक बोलवतील न बोलवतील, लोकांनी बोलवलंय, मग त्यांनी पाकिट भरलंय, मग आपला व्हिडिओ व्हायरल झालाय, लोक मानतील, काही आवश्यकता नाही. आपण आपल्या स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका निवडलेल्या अभंगाच्या अंगाने प्रतिपादन केल्या तर कीर्तनात ब्रह्मरसाचं रसस्वादन तुम्हाला मला करता येतं. आरंभाला जी तुम्ही चाल गायली ती गात असताना अभंगाच्या शब्दांचा भाव ओळखणे आणि मग स्वरांचा साथ चढवणे. कित्येक लोकांना भूपेश्री कुठे म्हणावा, पटदीप कुठे म्हणावा, श्यामकल्याण कुठे म्हणावा, यमन कुठे म्हणावा, पुर्या धनाश्री कुठे म्हणावा, भीमपलास कुठे म्हणावा, भैरव आणि नटभैरव कुठे म्हणावा, हे उमगत नाही. काफी कुठे म्हणावा, खमाज कुठे म्हणावा, अडाणा कुठे म्हणावा, ताल खेमटा कुठे वाजवावा, दीपचंदी कुठे वाजवावी, गजझंपा कुठे वाजवायचा, कृष्णपर्ण कुठे, शिवपर्ण कुठे, गणपतीपर्ण कुठे, नाही कळत. भगवंताची कृपा आहे, चाललंय सगळं मोठं, चलू देत, चाललंय तर चलू देत, पण सगळ्यांना सगळं कळलंय, हा तुमचा माझा गोड गैरसमज आहे. आणि त्याच गोड गैरसमजामध्ये आयोजन गावकरी सदैव करत राहतात. ही दुःखाची खेदाची गोष्ट येणाऱ्या काळात आहे. नवीन लोकांना परमार्थात राजकारणात प्राधान्य दिलंच पाहिजे, मी या मताचा आहेच, परंतु वैचारिक प्रतिबंधाच्या नियमाला पाळीत असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिलं पाहिजे. माता भगिनींना परमार्थात सक्रियपण असलं पाहिजे, पण धर्मानी बांधलेल्या चौकटीचा प्रतिबंध पाळत ते केलं पाहिजे. कीर्तनात गायकांना आकार दिला पाहिजे, अलंकार गायला पाहिजे, आरोह अवरोह म्हटले पाहिजेत, बुवानी त्यांना संधी दिली पाहिजे, पण त्यांनी पण वक्ता नावाच्या बुवाची अवहेलना नजरेनं, पाहण्यानं, टाळानं, मोबाईलनं, चपलक गतीनं न करता प्रतिबंध पाळला पाहिजे. वादकाला पखवाज वाजवताना सोलो वाजवायला मी मुभा आणि चान्सेस दिले पाहिजेत, परंतु तो भाव कळला पाहिजे. उदाहरणार्थ मी नारायण तत्वाचं चिंतन करणार आहे, फॉर एक्झाम्पल विष्णू तत्वाचं, आणि या मुलांनी जर शिवपर्ण वाजवलं तर ते माझ्या कीर्तनात योग्य होणार नाही. मग याला मिनिमम कृष्णपर्ण वाजवावं लागेल. म्हणजे आज निवडलेल्या अभंगाच्या प्रकरणाला हे सगळं जुळतं मिळतंय असं प्रतिपादन करता येतं. या पवित्र मातीत दशनामी संन्याशांचा मठ आहे. मी यावर एकदा फूल चिंतन करून गेलेलो आहे.
एक गावडे बुवा होते, त्यांच्या कानात कुंडल बाळ्या असायच्या आणि ते पालखी घेऊन बीडला आले की तन्मयतेनं मला पत्रिका देत असायचे, या बरं का माझं जन्मस्थान आहे, सध्या मी नाशिक जिल्ह्यात राहतो, पण या बाबांची मोठी कृपा आहे, तपस्वी संत आहेत, समाधीला सेवेकऱ्याखेरीज अजून कोणी स्पर्श करत नाही, त्यात दैदिप्यमानपण आहे, त्यात ऊर्जा आहे, त्यात संप्रेक्षण आहे, त्याच्यात व्होल्टेज आहे, त्यात योग साधनेचं बल आहे, संतत्वाचं चिंतन आहे. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम ह्या समाध्या आहेत गुरु शिष्यांच्या. सोमपुरी बाबा, शिवपुरी बाबा या महापुरुषांच्या 2 यतींच्या समाध्या या पवित्र मातीत आहेत. म्हणजे धारकल्याण जसं आहे, ज्याप्रमाणे नाव्हा शंकर बाबांचा मठ आहे, ज्याप्रमाणे पुण्यात धनकवडीला शंकर बाबांचा मठ आहे, ज्याप्रमाणे उमरखेडला चिन्मयानंदांचा मठ आहे, ज्याप्रमाणे एहळेगावला तुकामाईचा मठ आहे, त्याच क्वालिटीचा, त्याच तपस्थलीचा हिंगोली जिल्ह्यात नाहत नावाचं एक गाव आहे, तिथे पण एका संन्याशांची अशी जाज्वल्य समाधी आहे. प्रापंचिक जीव वेगळा आणि संन्याशी जीव वेगळा. संन्याशाचा सर्वसंकल्प त्याग असतो आणि त्या त्यागानंतर त्याला काही उपनाव देण्यात येतात. उपनाव सुद्धा काही लोकांना जड प्रकरण होईल. सरनेम त्याचं आडनाव संन्याशानंतर त्याला वेगळं देण्यात येतं. उदाहरणार्थ तुमचं नाव काय? ऐकून या. रोहन. सरनेम भिसे. हे रोहन भिसे, परंतु भविष्यात हे जर पखावजातले तात्विक बलदंड सोलवादक झाले तर यांना उस्ताद, तालमणी, अलंकार, पंडित, जागतिक लेवलचे मृदंग वादक या उपाध्या लागतात. आणि हळूहळू भिसे, देशपांडे, जोशी, पाटील, गावडे, पटवारी, कुलकर्णी हे संपल्या जातं आणि त्या व्यक्तीचा आयाम वाढतो, व्यापकत्व येतं. महाराष्ट्रातल्या कुठल्या संतांनी आपलं आडनाव त्यांच्या मालिकेत गुरुपरंपरा लिहिताना लिहिलं असेल तर मला कृपया दाखवा, मी कीर्तन बंद करीन. ज्ञानोबरायांचं मूळ आडनाव जावळे. तुम्ही जे ना ऐकलं ते देणं माझं काम आहे. ज्या ताकदीनं आपण हे घेतो नवीन, त्या ताकदीनं नवीन काही देता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांचं परिचित नाव सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलपंत कुलकर्णी. कुलकर्णी प्रकाश महाराज उपाधी आहे, पाटील उपाधी आहे, नाईक उपाधी आहे, पांडे उपाधी आहे, डफेदार उपाधी आहे. हे आडनाव नाही. कुळी स्वतंत्र आहे आणि परंपरा स्वतंत्र आहे. ज्या ऋषीच्या कुळात आपण जन्माला आलो, प्रसवलो, ते आपलं कुळ, तो आपला वर्ण, तो आपला प्रांत, तो आपला कुलधर्म कुलाचार, ती आपली जाती आणि ती आपली भाषा, हा प्रतिबंध आहे. ज्ञानोबरायांचं मूळ आडनाव जावळे, परंतु प्रचलित लोकात कुलकर्णी. नाथरायांचं मूळ आडनाव कुलकर्णी, परंतु इंद्रियावरती विजय मिळवल्यामुळे गोसावी आणि सांपत्तिक बळामुळे जहागीरदार. कुळी मोर्यांची, पण आंबिल्यांचं घर जगद्गुरु तुकोबार आहे. समर्थांचं मूळ आडनाव नारायण सूर्याजी पंत ठोसर, पण आयाम वाढला, ठोसर ब्रॅकेट मध्ये गेलं, रिजेक्ट करण्यात आलं, डिलीट करण्यात आलं, नाव झालं रामदास स्वामी. हे मी का सांगतो? तुकोबारांचे गुरु राघव चैतन्य केशव सांगितली खुन बाबाजी आपुले. व्हॉट मीन बाबाजी? बाबाजी कुठले? उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, लुधियाना, पंजाब, हरियाणा, साऊथ, आंध्रा, कर्नाटक, केरला, तेलंगणा. नाही, बाबाजी. का? यती धर्म स्वीकारला. यती शब्दही जड जाईन माझ्या सज्जनांना. संन्यास स्वीकारला आणि काशाय म्हणजे भगवे वस्त्र धारण केले की त्याला त्याचं जुनं आडनाव शिल्लक राहत नाही, जुनं गाव शिल्लक राहत नाही, जुने वडील शिल्लक राहत नाहीत, जुनं सरनेम शिल्लक राहत नाही. जुनं फक्त राहिलं तर शिल्लक एकच राहतं. ज्या मातेच्या उदरातनं जन्माला आला त्या मातेला अभिवादन करणं,
एवढंच फक्त शिल्लक राहतं. म्हणून बाबाजी त्या 40गाव कन्नडचा घाट उतरून आउट्रम घाटातून खाली उतरताना दुतोंड्या मारुती या मठातल्या सारखा आहे. एका शिलेला 2 तोंड आहेत. तिथे एक बाबा राहत होते, तपस्वी, महान तपस्वी, संन्यासी होते. मी त्यांना विचारलं, बाबा आपका कार्ड वार्ड कुछ है? कुछ संत सम्मेलन हुआ, धर्म चेतना मंच हुआ, जन प्रबोधन का उपक्रम अगर बनाया होगा तो हम आपको निमंत्रित करेंगे, एड्रेस और प्रूफ आपका दे दो. ते मला काय म्हणाले माहिती का, बैठा बैठो, चाय पानी पियो, प्रसाद पालो, और आप कहाँ जा रहे हो? मैंने बोला रोहिणी में. अच्छा जाओ. मैंने बोला आपका नाम क्या लिखना है? बोले अगर लिखना चाहते तो पागल बाबा लिखो. काय म्हणाले ते? पागल बाबा लिखो. तपस्वी महापुरुष आपलं नाव सांगत नाहीत, म्हणून तुकोबारांना अनुग्रह दिल्यावर नाव दिलं. त्यांनी गुरुनी बाबाजी आपुले सांगितले नाव. शिवपुरी बाबा आणि सोमपुरी बाबांच्या मागे तुम्हाला जाता येणार नाही. त्यांचं सरनेम, उपनाव संन्यासी परंपरेतले पुरी. काय नाव आहे? पुरी. आता तुम्ही जरी सप्ते सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, रजत महोत्सव केला असला किंवा करत असताल तरी बुवालोक हा विषय मांडत नाही आणि तुमची ऐकण्याची मानसिकता समाप्त झालेली आहे. कान श्रवण करणाऱ्यांचे नीट राहिले नाही, ऐकणाऱ्यांचे. दशनाम परंपरेत 10 आडनाव आहेत. किती नाव आहेत? 10 आडनाव आहेत. त्यात क्रमवार सांगतो, कंटाळवाणे, पण या मठाला, या गादीला, या दिंडीला, या परंपरेला, या पंचकृषीला, या गावाला, तरुणींना, तरुणांना, अभ्यासकांना विद्यापीठात उद्या सर्च संशोधन करायची वेळ आली प्रबंधाची, तर आपली भूमिका तुम्हाला स्वच्छ स्पष्ट कळली पाहिजे. केवळ गंध, माळ, दिंडी, प्रसाद एवढं सीमित राहू नका. संशोधनात्मक चिंतन करा, भूमिका मांडा. भावनेनं कामं होत नाहीत. समजा 5 ग्राम सोनं मला एखाद्या सुवर्णकाराकडे घ्यायचंय. मी गेलो द्या मला 5 ग्राम. त्याला ठसा नाही, दिनांक नाही, पावती नाही. मी घेतली आणि विकायला जळगावला गेलो. तिथला दुकानदार म्हणतो अंगठीच्या आतमध्ये काही ब्रँड ठसा आहे का? नाही. अंगठीची पावती आहे का? नाही. मग तो सोनं असलं तरी तापवतो, तेजवाचा थेंब लावतो आणि मग स्वीकारतो. म्हणजे कसोटी सचोटी विना सोनं घेतल्या जात नाही, दिल्या जात नाही. चंदन उगाळताना घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम. सगळेच लाकलं जनरल मैलागिरी पर्वताचे नाहीत. एखादच मैलागिरी चंदनाचं काष्ट लाकूड स्कंद असतो की त्याला सहाणेवर घासल्यानंतर सुगंध दरवळतो. तद्वत कीर्तनकाराला निमंत्रण द्या, सगळे आपलेच आहेत, सगळ्यांना प्रेम द्या, रिस्पेक्ट द्या, वादविवाद करू नका. चुकलं कुणाचं तर पांघरून घाला, संप्रदायाचं उघडं पडेल असं वागू नका. पण तीर्थ कोणतं आहे? समाधी कोणाची आहे? इथे प्राकट्य भाव काय असला पाहिजे? कथा कोणती आहे? रामकथा आहे, कृष्णकथा आहे, की शिवपुराण आहे, की देवी भागवत आहे, की गणपती पुराण आहे, की गरुड पुराण आहे? हे मिनिमम येणाऱ्या वक्त्याचं स्कॅनिंग ऑब्झर्व पत्रिका वाचून साधारणपणे असलं पाहिजे. भौगोलिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि संत परंपरेचा वारसा या सगळ्या प्रकरणाला टिप्पणी केली पाहिजे आणि स्टडी करूनच मग या यूट्यूब चॅनलच्या समोर आपली भावना ताकदीनं मांडता येते. अन्यथा एखादा विषय एडिट करून तो व्हायरल होऊन त्याचा मान अपमान सहन करण्याचा प्रसंग आपल्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जे मांडायचंय ते लोक स्वीकारतील न स्वीकारतील, परंतु भूमिका आपली देखणे असली पाहिजे. देखणं म्हणजे स्मार पण नाही, देखणं म्हणजे अभ्यास पूर्ण असलं पाहिजे. आता क्रम सांगतो. 10 नावे संन्याशांचे. पूर्वेला जो मठ आहे भारताच्या पूर्व दिशेला त्याचं नाव जगन्नाथपुरी आहे. बलभद्र तिथे देवता आहे, जगन्नाथ आहेत. सुभद्रा माता तिथे आहे. आजही त्या शिखराच्या वर्ण विमान जंप घेत नाही, प्रवास करत नाही. का करत नाही? सायंटिस्ट विचारवंत विज्ञानवाद्यांना तुम्ही विचारा वा तिथल्या शंकराचार्यांना विचारा, ते तुम्हाला उत्तर देतील. माझं त्यात अज्ञान असल्यामुळे कृपया त्याबद्दल मी ओहापोह करू शकत नाही. एवढं क्लायमेट
आणि एवढी नैसर्गिकता आणि एवढी ऊर्जा त्या पवित्र मातीत आहे. त्या पूर्व दिशेच्या शंकराचार्याच्या मठाला जगन्नाथपुरी धाम म्हटलेलं आहे. आणि त्या पुरीच्या मठात महाराज जो कोणी संन्यास घेतो, जो कोणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी ज्याची श्रद्धा आहे, तो संन्यास घेतल्यानंतर त्या मठातून जर घेतला किंवा मठाच्या परंपरेला कनेक्ट घेतला तर त्याचं नाव होतं वन. वन म्हणजे नेमकं काय? वृंदावन स्वामी, रामवन स्वामी, कृष्णवन स्वामी. आणि वन शब्दाचं हिंदीत होतं बन. म्हणून दशनाम परंपरेत पहिलं नाव आहे वन. कंटाळवा नाही तुम्हाला विषय, पण या गादीला या मठाला साजेसा विषय आहे. वनच झालं बन. ऋग्वेदात यज्ञेन, शुक्ल यजुर्वेदात जज्ञेन, मराठीत वसंत, हिंदीत बसंत. मराठीत शुकदेव, हिंदीत सुखदेवजी. हे शब्दांचे भाव आहेत ना, आणि ते मांडले पाहिजे त्या त्या प्रसंगाला. जगन्नाथपुरी संन्यास घेतला की त्याचं नाव होतं वन म्हणजे बन. दुसरं नाव होतं आरण्य. हे नाव संप्रदायातल्या सगळ्या बुवांना माहिती आहे. ज्यांनी पंचदशी लिहिली त्या ग्रंथाचे कर्ते विद्यारण्य स्वामी. आरण्य आलं पाहिजे शेवटी. रामारण्य, कृष्णारण्य, बरोबर आहे की नाही? जनकारण्य, सीतारण्य, दयारण्य. आरण्य शब्द शेवटी आला पाहिजे. बन आणि आरण्य. दशनाम संन्यासाच्या परंपरेतले दोन नावं तुम्हाला मी सांगितले, बन आणि आरण्य. आता दक्षिणेला जे पीठ आहे त्याचं नाव शृंगेरी. रामेश्वरम तीर्थक्षेत्र आहे. तिथल्या संन्यासाला प्रकाश महाराज यजुर्वेद वाट्याला आलाय. त्यात पुन्हा भेद नाही करायचा शुक्ल की कृष्ण, नाही. अँटीबायोटिक डोलो दिलंय. कंटेन्स तुम्ही पहा. काय दिलंय नाव? यजुर्वेद. प्रपाठक. तिथल्या संन्यासाच्या क्रमात जो कोणी भारतातला भगव्या कपड्यातला संन्यासी नातलग असेल, जोडलीला असेल, साखळीतला असेल, परंपरेतला असेल, त्याला 3 नाव आहेत. सरस्वती, भारती, ऐकताय ना, आणि पुरी. नाही कळलं तुम्हाला? पहिले 2 आणि हे 3, 3 आणि 2 5. 10 नावापैकी 5 नावं तुमच्या समोर सुपूर्त केलेत, मांडलेत मी. सरस्वती, भारती आणि पुरी. आणि पहिले वन आणि आरण्य 5. अजून 5 शिल्लक आहेत. मग पश्चिमामनाय मठ आहे, म्हणजे पश्चिम दिशेला भारताच्या देशाच्या त्या स्थानाचं नाव द्वारका आहे. तिथे भगवान कृष्ण उपास्य दैवत आहे. आणि तिथे सिद्धेश्वर महादेव आहे. आणि दिव्ये विमला देवी. ऐकता का? आणि त्या पीठातल्या संन्यासाचं नाव तीर्थ आणि आश्रम अशा 2 उपाध्या आहेत. एक नाव आहे फॉर एक्झाम्पल विद्यानंद तीर्थ, दयानंद तीर्थ, अमृतानंद तीर्थ, प्रकाशानंद तीर्थ. उदाहरणार्थ सांगतो, हवा असं म्हणत नाही मी, फक्त सांगतो तुम्हाला मी. तुमचं काय नाव आहे? उद्धवानंद तीर्थ. संन्यासानंतर गडबड करू नका, माझी काही तुम्हाला म्हणजे कराशी भावना नाही, फक्त लोकांना कळावं यासाठी मी समजून सांगतोय. उद्धवा विना ज्ञानी कोण असणार आहे? पण मी तुमच्या समोर मांडतो या भूमिका. सरस्वती, भारती, पुरी, आणि नंतर तीर्थ आणि आश्रम. अजूनही कीर्तनाच्या तारखा घेणाऱ्या माझ्या प्रेमी भाविकांना माझं नाव मराठी संन्यासी कळत नाही. नाही कळलं? मराठीतलं संन्यासी कळत. आता माझं नाव काय लिहिलंय माहिती की याच्यात? अमृत महाराज जोशी. मी येणार नव्हतो, पण मला विशालचं निमंत्रण होतं. विठाल 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 हे सगळे जण मला रिस्पेक्ट करतात, पितृतुल्य मानतात, त्यांनाही लढीवाळपणाने मी प्रेम देतो, म्हणून मग अधिकाराने बोलतो मी. नाही बाबा, तुम्हाला रात्री फोन आला, मला यायचं बरं का, फोन लागत नाही तुमचा. अरे म्हणलं नाव माझं, त्यांना नाही बोललो मी, पण मी माझ्याच म्हणाला म्हणायचो, नाव अमृत महाराज जोशी. जोशी मेला, पिंडदान झालं त्याचं.
त्याची अंत्ययात्रा झाली. त्यांनी बायकोचे, मुलांचे, सुनाचे, वडिलाचे, काकूचे नाते तोडलेत. मी माझ्या नातवांच्या बारशाला, लेकरांच्या मौंजीला, मुलांच्या लग्नाला गेलो नाही. काका वारले गेलो नाही. ह्या बिचाऱ्यांचे बंधू वारले गेले नाहीत. यांची मुलगी वारली तर गेले नाहीत. फक्त आई करता संन्याशाला जाता येत. जो आई करता जात नाही तो मादरचोत संन्याशी. विठ्ठल विठ्ठल न मातु परदैवतम. आई सारखं दैवत नाही. सकल तीर्थांची धुरी जे का माता पितरे. देव सुद्धा ज्या पदापुढे फिक्क पडतात ते पद मातृत्वाचं, आईचं. म्हणून संन्याशांनी दंडानी नमस्कार करताना संन्याशाच्या समाधीला करावा, पण देवाला आम्ही नमस्कार नाही करायचा. देवाच्या छातीला, पायाला दंड टच करायचा आहे. पण आई आली तर दंड बाजूला ठेवायचा आणि शिरसाष्टांग नमस्कार घालायचा. एवढा अधिकार त्या मातृत्वाचा. बाबा तुम्ही हात लावू नका, संन्यास घ्यावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, काठी काय ब्रह्मदंड आहे तो. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या जणी म्हणतील बाई आता 2-3 दिवस कीर्तन शार्प झाले ना, आज काय म्हातारा आणून ठेवला हा, अशी त्यांची भावना असेल. पण मी क्षमा मागतो, हे तुम्हाला मिळणार नाही. गेले आमचे सांगणारे वक्ते आबा गेले, हरिभाऊ गेले, साखरे महाराज गेले, मोठे बुवा गेले, जयराम बाबा भोसले गेले. विठ्ठल संपलंय हे येणाऱ्या काळात. त्यामुळे तुम्हाला कंटाळवण होईल, पण यातल्या 4-5 जणींना, तुमच्यातल्या 4-5 लोकांना हा विषय टच झाला ना, तर माझ्या प्रवासाचा सीन मला अजिबात येणार नाही. द्रव्य नथिंग यार, तो विषय स्वतंत्र आहे. मी तुम्हाला संन्याशांचे क्रम सांगतोय. तीर्थ आणि आश्रम यापैकी महाराज मंडळी तुम्ही आणि हे तुम्ही सदैव आपण एकामेकाला ओळखणारे आहोत. म्हणून तुमच्याकडे मी अंगुली निर्देश करतोय. माझं यती नाव आहे अमृताश्रम स्वामी. काय नाव आहे? एक तर संधी करा, नाही तर विभक्ती करा. अमृत आश्रम, अमृताश्रम. ज्याला जे सोपं लिहिता येतं ते करावं. पण तारखा घेणारे लोक मला विचारतात कुठे बांधलाय. मराठी नाही कळत तुम्हाला? मला अमृताश्रम, ते म्हणतात बांधलाय कुठे. अरे चतुसीमा जागा दक्षिण उत्तर या 8च्या उतार्याला, 7 बाऱ्याला किंवा भूमापन केंद्राच्या कागदाला बांधकाम म्हणतात. संन्याशाला आश्रम ही उपाधी आहे, सरनेम आहे, आडनाव आहे. आश्रम पदाची व्याख्या शास्त्रात अशी आहे: आश्रम ग्रहणे प्रौढः, आशापाश विवर्जितः, यातायात विनिर्मुक्तो, एतद आश्रम लक्षणम. हे माझे आजचे कीर्तनाचे सौजन्य यजमान आहेत, कीर्तन सेवेचे रामदासराव काकडे, मोठे उद्योगपती आहेत. विठ्ठलराव शिंदे अन्नदाते आणि संध्याकाळच्या अन्नदाते हरिभाऊ काकडे यांच्याकडे ट्रान्सफर आहे, गाड्या आहेत, हॉटेल आहे, इत्यादी आहे. मला आत्ता कीर्तनाच्या आधी ते द्रव्य देत होते आणि कोणाच्या माडीवर होतो हेही मला माहिती नाही. कोणाच्या माडीवर होतो? अरे सांगा ना कोणा. हरिभाऊंच्या माडीवर हे काकडे आले होते. ऐका ना, मला हे म्हणाले महाराज एवढं दिलंय, काही नाराजी तर नाही ना? मी त्यांना उत्तर काय दिलं? मी ना त्यातला. हे तुम्हा सज्जनांना न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. मला यापेक्षा मराठी बोलता येत नाही. आनंद वाटला मला. त्यांनी अत्यंत प्रेमाने मला विचारलं, महाराज मी जर म्हणाला असतो थोडं जरा अजून थोडं तर दिलं असतं, पण नेऊन काय माड्यावर टाकू? विठाला विठाला मला एवढं कळतं, लोकांनी येणाऱ्याची अवहेलना करू नये आणि येणारानं देणाराचा अवमान करू नये. हे सूत्र संप्रदायात टिकलं तर आनंदाचं भरता येईल. लक्षात देणारे हे 7-7, 8-8 दिवस सेवा करतात बिचारे. पखावज वादक, गायक. हा 7-8 दिवस वितरागच आहे, वैराग्यच आहे तुमचं प्रपंच सोडून इथं राहणं. नॉट इज जोक. पत्नी असताना
8 दिवस बाहेर नातवंडाला सोडणं, लेकरांना सोडणं हे सोपं नाही. तुम्ही राहतात, यांना द्या ना, आम्ही 1.25 तासात येतो, तुम्हाला खुश करतो, आम्हाला तुम्ही देता, द्या यार, पण अधिक तीव्र गतीनं घेणं हे फलदायी ठरत नाही. विठ्ठल विठ्ठल अर्थात ज्याचं त्याचं स्वतंत्र प्रारब्ध आहे त्याला ते मिळावं. आपण टीका टिप्पणी निंदा नालस्ती करू नये. पण एक मधला सॉफ्ट मार्ग मी सांगितला, देणाराने आणि घेणाराने संयमात्मक भूमिका ठेवली तर संप्रदायाच्या पथाला गालबोट लागण्याची शक्यता नाही. आश्रम म्हणजे काय? आशापाश विवर्जिता, अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्तः सहा समे प्रियः. अशी भूमिका ज्याची आहे त्याला आश्रम उपाधी आहे. तीर्थ, व्हॉट मीन तीर्थ? कोणी विचारलं एखाद्या वेल एज्युकेटेड पत्रकारांनी तर तीर्थ म्हणजे तो अलकनंदा, तो उत्तराखंड, तो साऊथ कृष्णा, वेणा, कोयना, कावेरी या नदीच्या चरण सानिध्यात नर्मदेच्या तटाला राहतो, त्याचं नाव तीर्थ. आणि सप्तपुऱ्या आहेत, सप्तपुऱ्या, त्या सप्तपुऱ्यात वास्तव्य करतात आणि मुक्त जीवन जगतात, तपस्वी राहतात, मौन पाळतात, निरपेक्ष जीवन जगतात, काशाय वस्त्र धारण करतात, द्रव्याची लालसा करत नाहीत, दिलं तर ठीक आहे, न दिलं तरी ठीक आहे, मान दिला तरी प्रेमच देतात आणि अपमान केला तरी प्रेम देतात. अशा सत्पुरुष संन्याशाचं नाव असतं पुरी. पुरी 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 नाव असतं. तुमच्या टाळ्या इथं पडायला पाहिजे होत्या, पण तुम्ही तयारीचे श्रोते नाहीयेत. विठाल 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 चारीधाम आणि सप्तपुऱ्या आहेत. त्या सप्तपुऱ्यात राहून अंतिम टप्प्यात लोककल्याणासाठी जे साधना करून संजीवन समाधी घेतात, वास्तव्य करतात, त्याचं नाव पुरी आहे. आता अजून काही नावं शिल्लक आहेत. पहिले 5 आणि 3 8 9 आणि 10 2 राहिले. उत्तर प्रदेशात एक मठ आहे, त्याचं नाव ज्योतिर्मठ, त्रोटक गुंफा, उपाख्य नावे जोशी मठ. त्या शंकराचार्याच्या क्रमात जो कोणी प्रापंचिक व प्रपंच न केलेला ब्रह्मचारी संन्यास घेतो त्याला एक नाव मिळतं गिरी, दुसरा पर्वत आणि तिसरा सागर. या सगळ्या क्रमाला म्हणतात दशनाम संन्यास परंपरा. आला विषय चिंतनीय. मग या दशनाम परंपरा संन्याशांना त्रिपुंड आहे, रुद्राक्ष आहे. आता माझं वारकरी जीवन आहे त्यामुळे मी कंठी तुलसी आहे माझ्या, स्फटिक आहे, प्रवाळ आहे, रुद्राक्ष आहे आणि त्रिपुंड आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. वारकरी संप्रदायात ऊर्ध्वपुंड आहे, अष्टगंध, आबीर म्हणजे बुक्का, वा गोपीचंदन वा उगाळलेलं चंदन आणि श्वेत वस्त्र आणि सकच्छ धोतर म्हणजे काष्टा घातलेलं आणि डोक उघड न ठेवता टोपी किंवा फेटा मुंडास त्याला असावं. हा आपला क्रम. संन्याशी शिवस्वरूप आहेत. संन्याशी कोण आहेत? आता सोमपुरी बाबा आणि शिवपुरी बाबा हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. कोण आहेत हे? म्हणून संन्याशांच्या समाधीवरती चरण पादुका नाही, संन्याशांच्या चरण समाधीवरती शिवलिंगाकार. आणि ब्राह्मणाने अभिषेक करताना तिथे रुद्र म्हणायचा आहे, रुद्र म्हणायचा आहे. का? ती शिवस्वरूप आहेत. प्रदोष व्हायला पाहिजे, सोमवार पाळला पाहिजे आणि क्षमा मागतो. काहींनी स्पर्श करावा आणि काहींनी समाधीला स्पर्श करू नये. हे जाज्वल्यपण आहे. का? त्यात संप्रेक्षण व्होल्टेज आहे. टावरची जाणारी लाईट तिला हात लावलं तर राख होईल आपली. म्हणून MSEB कडनं आपण सप्लाय घेऊन किटकॅट, फ्यूज, मीटर घेतो आणि हँड क्लोज वापरतो. का? करंट बसू नये. तसं हे महाकरंट आहे या समाध्या. लक्षात आलं का तुमच्या? पण नाम सप्ताहाचा हँड क्लोज आहे त्यामुळे तुम्ही सुखात आहेत. लक्षात घ्या. हे नाम सप्ताहाचं हँड क्लोज आहे म्हणजे कंडक्टर अँड सेमी कंडक्टर, वाहक आणि अवाहक धातू. वाहक समाधी ती जाज्वल्य
तिच्या स्पर्शानं, तिच्या दिव्यतेनं, तिच्या भूमिकेनं काहीही होऊ शकतं. परंतु ते सॉफ्ट काय, हरिनाम कीर्तनाच्या साधनेचं कवच या पवित्र मातीला. त्यामुळं तुम्ही आणि पंचकृषी सुखात आहेत. मला अनुभव आहे, संन्याशाच्या मठाला अवहेलना करणारा, संन्याशाची निंदा करणारा, संन्याशाच्या मठात दिवाबत्ती न करणारा वा करणाऱ्यांना त्रास देणाऱ्याच्या वंशाला दिवा लागत नाही. विठ्ठल विठ्ठल मी माझ्या परंपरेचीच भूमिका मांडणार. मी संन्यासी आहे, मठ संन्यासी आहे, मी तीच परंपरा मांडणार. माझा अट्टहास आहे. जसं एखादा नेता त्याच्या पक्षाच्या भूमिका मांडतो, तसं माझी भूमिका मांडतो मी. पुरी म्हणजे माझे बंधू आहेत, गुरुबंधू आहेत. गिरी माझे गुरुबंधू आहेत, सरस्वती माझे गुरुबंधू आहेत, सागर माझे गुरुबंधू आहेत. जोशी मेला विठ्ठल विठ्ठल हो, हे शंकर स्वरूप आहेत. कोण? संन्याशांच्या समाध्या. ऐकताय ना? पण यांना मग उपासना कोणत्या देवाची आहे? चिंतनेविषयी नीट ऐका बर का. हे शिवस्वरूप आहेत, जे प्रॅक्टिकली शंकर आहेत. पण यांनी मग सेवा कोणत्या देवाची करायची? संन्याशांनी याला 5 देवता दिल्यात. गणपती, सूर्य, देवी, विष्णू आणि शंकर. किती देवता आहेत त्यांना? 5 देवता आहेत. मग 5 देवतेपैकी त्यातली त्यात संन्याशांचं आपलं दैवत कोणतं, असा प्रश्न आहे. वारकऱ्यांचं विठ्ठल कुळीचे हो, हे मला तुम्हाला कळलं माहिती आहे. संन्याशांचं काय? तर संन्याशांना दैवत आहे नारायण. काय दैवत आहे? नारायण. बघा, मी अभंगाची भूमिका धरू नये. समाधी यती संन्याशी पुरी दशनामा समस्त ग्रामस्थ सप्ताह, त्याची स्पंदन, त्याची ऊर्जा, त्याची संप्रेक्षण मांडत मांडत मी तुमच्याकडे येतो आहे. आजचा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज नारायणाच्या परंपरेतले. जगविख्यात जगद्गुरु संत तुकोबाराय हे नारायणाच्या परंपरेतले. रामदास स्वामी नारायणाच्या परंपरेतले. रामानुजाचार्य नारायणाच्या परंपरेतले. आणि आद्य शंकराचार्याच्या परंपरेत जे 10 आडनावाचे संन्यासी झाले ते सुद्धा नारायणाच्याच परंपरेतले. आता एक एक पुरावा देतो. कंटाळवाण होईल माझ्या सज्जनांना. ते म्हणतील पुढे यांना बोलू नका बाबा, असं होईल. माझ्या आसवांच्या धारालयात गदगद झालोय मी. का? मला त्या समाधीच्या दर्शनाचा उल्हासच भारी आहे, आनंदच आहे. माझ्या भावाकडंच तुमची पालखी बीडला पेठेत विठ्ठल मंदिरात दरवर्षी पंढरपूरला जाताना येते. त्यांचं नाव एकनाथ महाराज पुजारी. मी कधी त्या पालखीचं दर्शन विसरलो नाही. मुक्ताईची पालखी आणि या वर्दडीची पालखी आली की माझं हृदय भरून येतं. त्या बीडला आले आनंद वाटतो मला. एक ऊर्जा येते, एक उर्मी येते, एक लहर येते. कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, हृदय प्रगटे राम रूप. ही भावना निर्माण होती. तुम्ही मला बोलवा नका बोलू, मला घेणं नाही देणं नाही, माझी भावना मांडतोय मी. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे स्वच्छ एकदम. मग यांच्या परंपरेत नारायण हा प्रेसिडेंट देव आहे, मालक आहे, उद्गात आहे, प्रसवणारा आहे, निर्माता आहे, स्तनपान करणारी आई आणि वडील. कोण आहेत? नारायण आहे. कोण आहेत? नारायण आहेत. क्रम सांगतो तुम्हाला. नाथपंथ जो जगात स्थापित आहे, नाथपंथ शैली, शिंगी, पुंगी, शंख, मेखला, जानवे, दंड, कमंडलू, योगपट्ट, आसन, भस्म, विभूती, बुक्का आणि माळा, हा पंथ नाथपंथ आहे. नाथपंथ. आदेश अलख ही त्यांची उद्घोषणा आहे. अलख म्हणजे अखंड, आदेश म्हणजे सूचना आणि आदिनाथ म्हणजे मालक. 3 स्टेप तुम्हाला मी सांगितल्या. ते शैव आहेत नाथपंथातले. पण पुढचा ऐका, त्याच्यात काश्मीरी शैवागमन आहे, फिलॉसॉफीचा विचार मांडतो. शांभवाद्वैत आहे आणि त्याच्यात आय्यपंथी, सीतापंथी, पागलपंथी, गजकंथडनाथी, नटेश्वरी असे मिनिमम 12.5 पंथ आहेत. त्या पंथाची उत्पत्ती कुणी केली
तर श्रीमद भागवत ज्यांचं तयार आहे, तुम्ही कथा सांगता, इथे महाराज सांगतायत, अजून कोणी नवे जुने येतील, सगळ्यांचं भलं व्हावं. पण भागवतात शुकदेवानी राजा परीक्षितला सांगितलंय, हरिनारायण, कविनारायण, द्रुमिनारायण, चमसनारायण इत्यादी हे जे 9 नारायण उदयाला आले ते विष्णू परमात्म्यानेच मृत्यूलोकात पाठवले आणि त्यांनीच नवनाथ पंथाची स्थापना केली. म्हणजे नवनाथ सुद्धा नारायणच आहेत. कोर्टात एखादा वकील न्यायालयासमोर आपली भूमिका मांडताना स्क्रिप्ट मागे स्क्रिप्ट काढतो आणि मुद्दे मांडत राहतो, तसं कीर्तनकार आणि अभंग डिटेक्ट करत असताना तुम्हा श्रोता नावाच्या न्यायालयासमोर पुराव्यांनीशी संदर्भ दिले पाहिजेत, म्हणजे सुप्रीम पर्यंत केस टिकते ती. याचा अर्थ चिरकाल चिंतन टिकतं, ते कंटाळवाणं होतं पण महत्वाचा विषय. मग नारायणाची परंपरा आहे. आद्य शंकराचार्य ज्या परंपरेत शिवपुरी बाबा आहेत, सोमपुरी बाबा आहेत, मधुरानंद बाबा आहेत, मी आहे, ती परंपरा दशनाम परंपरा आहे, संन्यास परंपरा. आमचे मालक कोण? नारायण. अरे दुर्दैव आहे, आता श्राद्धा दिवशी बापाचं नाव माहिती पण आजोबा पंजोबाचं नाव संततीला माहिती नाही. आत्ता आईच्या पुण्यतिथीला आई, आजी, पणजी, मातृत्रयी पितृत्रयी या अवलादींना सांगता येणार आणि संपत्ती खात्यात बापजाद्यांची, प्लॉट विकते त्यांच्या शेतीचे, ठिबक प्रकल्प करते त्यांचे, पण त्यांना आज पंजोबा, खापर पंजोबा सांगता येणार. हे जगण्याच्या लायकीचे नाही. ते विठ्ठल विठ्ठल आपल्या पूर्वजांना विसरू नये. ज्यांनी आपल्यावर कृपा केली त्यांचा आदर सदैव ठेवला पाहिजे. तुम्ही जाऊ नका त्यांच्यात, पण आदर असला पाहिजे. श्रोते हो, त्यांच्या प्रती ओलावा अंतःकरणात असला पाहिजे. ज्यांनी हा देह घडवलाय त्या आई वडिलांना त्यागणं, तीर्थयात्रा करणं, याचं फल तुम्हाला मिळणार नाही. लिहून देतो तुम्हाला मी. माझ्यासमोर डिटेक्ट तुम्ही काय डिबेट करा, चर्चा करा आणि विद्वानाच्या सभेत मला बोलवा. मी पुरावे प्रमाण तुमच्या समोर मांडतो आणि दंड त्यागून पळून जाईल. आई वडील सर्वश्रेष्ठ दैवत आहे, म्हणून त्यांना त्यागून तुम्ही जगन्नाथपुरीला गेले, लंडनला गेले, नर्मदेला, फ्रान्स, अरे मातीत जा, तुला फळ मिळायचं नाही. विठाला 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 संन्याशांचं मूळ स्वरूप नारायण. याला प्रमाण काय? नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं गोविंद योगिंद मथास्य शिष्यं. मला मोठी परंपरा सांगता येईल पण वेळेचा प्रतिबंध पाळला पाहिजे. नारायण, नारायणं पद्मभवं, पद्म म्हणजे कमलात उत्पन्न झालेला, म्हणून ब्रह्मदेव. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना, आनन म्हणजे मुख. विष्णू परमात्मा क्षीरसागरात झोपले असताना लक्ष्मी पायाची सेवा करते. चित्र डोळ्यासमोर आणा आणि नाभी कमलातून एक देठ प्रसवलं, त्याला अष्टदलाच्या पाकळ्या आहेत, सुगंधित, त्याच्यामध्ये स्त्रीकेशर पुकेशर आहे. त्या कमळाचं वर्णन ज्ञानोबाराय करतात का? कमळावरी भ्रमर पाये ठेवी ते हळुवार कुंचुंबेल केशर इया शंका. एवढं नाजूक ते कमळ आहे आणि त्या कमळातून 4 तोंडाचा ब्रह्मदेव निर्माण झाला. आनन म्हणजे मुखाचा, म्हणून पद्मभवम. त्याचा मुलगा वसिष्ठम, ब्रह्म्याचा मुलगा वसिष्ठ. नारायण, ब्रह्मा, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास महर्षी, शुकदेव, गोविंदपाद, गौडपाद, गोविंदपाद, शंकराचार्यापासून सोमपुरी बाबापासून ते शिवपुरी पर्यंत आणि मधुरानंद सरस्वती पासून अमृत आश्रमापर्यंत आमचा मालक आहे नारायण. नारायण म्हणून एकनाथ महाराज म्हणाले, आदि नारायण साराचे ते सार.
जेव्हा मोठ्यांनी ओरडायचे तेव्हा प्रमाण उच्च स्वरात म्हटलो की नाही मी. कीर्तनातलं भजन हे उठावदारीचं असावं. आता इथं जर मी म्हणाला असतो ना, आदिनारायण सारा जे ते सार, लोक झोपले असते. त्या प्रसंगाला ते प्रमाण वारकरी अंगाच्याच उठावणीनं टाळ घोळत उच्च स्वरात व्हायला पाहिजे. वेद प्रतिपादन करतो उच्चैर घोषैहि, कीर्तनातले प्रमाण उच्च स्वरात व्हावीत. म्हणून आदिनारायण साराचे ते सार, नारायणच या जगताचं सार तत्व आहे. बर, तुकोबाराय नारायणाच्याच परंपरेतले, तुम्ही पुरावा द्या म्हणाल तो तुमच्या समोर मी पेश करतो. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, समुदाय सकळांचा हेतोनी, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, हे प्रमाण कोणाचे? पिंपळनेरला राहणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्य परंपरेतील निळोबारायांचं आहे. निळोबाराय म्हणाले मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळांचा एथोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी, हा चतुश्लोकी भागवत, ही परंपरा आली. म्हणजे नारायणाची परंपरा आहे. आता रामदास स्वामीची परंपरा बऱ्याच लोकांना माहीत नाही. ती परंपरा पण यादी तुमच्या समोर सांगतो. ते म्हणाले आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं जगद्गुरुं. नारायणाची परंपरा आहे, नारायणाची परंपरा आहे. याच परंपरेमध्ये पैठणच्या एकनाथ महाराजांची परंपरा नारायणाची आहे. नारायण ब्रह्मा अत्री, म्हणजे ब्रह्मदेवाला सप्त ऋषी झाले, ते प्रमुख सुरुवातीचे लीडर, उद्गाते, स्थापना करणारे प्रमुख त्या काळातले वशिष्ठ आणि अत्री. अत्रींना हे ज्ञान देण्यात आलं. नारायण सार आहेत. आता शंका आणि समाधान, भूमिका आपली उत्तम झाली. सुरुवातीला भूमिका उत्तम झाली. आता पुढचं चिंतन ऐका. नारायणाच्या परंपरेला सार का म्हटलं आणि जगतातल्या माईक पदार्थाला आसार का म्हटलं, यावर एक दृष्टांत देतो आणि कीर्तन आटोपतो. जास्त वेळ कीर्तन करणं चांगलं नाही. सांगतो तुम्हाला मी कारण काय ते, सार काय आणि आसार काय. या माता भगिनींच्याकडं आपण जाऊया, त्या लेकींच्याकडं. सुपात धान्य घ्यायचे पूर्वी आणि असं घोळायचं, पाखडायचं, फटकरायचं, आळ्या जाळ्या, केर, कचरा, किडलेलं धान्य फेकून द्यायचं आणि चांगला तांदूळ, चांगले तीळ, चांगली ज्वारी, चांगली डाळ, चांगले गहू, चांगली बाजरी संग्रहित करायची. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? सुपाकडं काम दिलं हे. काय कर, काय कर? विवेक आणि अविवेक, सार आणि आसाराचं मंथन तू कर. त्या सुपाकडं काम आहे ते. गणपतीचा कान शूर्प करणं आहे आणि गणपतीच्या कानाचं चिन्ह असं आहे, चांगलं ते स्वीकारावं, नको ते त्यागावं. म्हणजे नेत्याची कानं, कोणत्याही पक्षातल्या नेत्याची कानं हळुवार नसावीत, कणखर असावीत. कुणाच्याही चाहड्या चुगल्या ऐकून
पक्षाचं वाटोळं होईल असं वागणं नसावं. कानं त्यांची तयार असावीत म्हणून गणपतीचे कानं हे शूरपकर्ण आहेत. गणपती जगातल्या नेत्यांच्या नेत्यांचा नेता आहे. त्याचं पद आहे नमस्सभाभ्यः सभापतीभ्यश्च ओ नमो. सभापती कॅबिनेट देवांचा, तो मर्त्य शरीराच्या माणसांचा नाही, देवांचा सभापती आहे. पण त्याचे कान कणखर आणि पक्के, कोणाचंही ऐकून कोणाच्या चाहड्या ऐकून कोणात मतभेद करायचे नाहीत. प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत कानावर फार विश्वास ठेवायचा नाही. आणि कानाला ऐकावं असं वाटलं तर ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भागवत ऐका, शिवपुराण ऐका, रामायण ऐका, हे तर ऐकाच गाड्या. पण याच्यापेक्षा गाथा ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, अमृतानुभव ऐका, 65 ऐका, आनंद लहरी ऐका, हस्तामलक ऐका, चिरंजीव पद ऐका, पसायदान ऐका. विठाल विठाल सुपाकड काम दिलं सारासार. किडलीलं सडलीलं आळ्या झालेलं धान्य टाकायचं. याच्यात एखादी अशी माता माझी भगिनी लेक आहे का की तिने आळ्या जाळ्या केर कचरा डब्यात भरून ठेवला, नवऱ्याला दळायला पाठवलं? नाही ना. तिला हे सार आसार कळतंय. मग प्रपंचात तत्वज्ञान न कळलेल्या, वेदांताच्या प्रक्रिया प्रमेयन उमगलेल्या स्त्रीला जर कीटक कचरा आळ्या जाळ्या घाण कळती, तर भारतीय तत्वज्ञान ज्यांच्या चरणावर लोटांगण घालते त्या महाराष्ट्रातल्या संताला जगत आळ्या किड्या सडलेल्या धान्यासारखं वाटतं आणि सार त्यांना भगवंत वाटतो. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. सार भगवंत आहे. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. पूर्वी शेंगा फोडल्यावर वरचे टरखल टाकून देत होते, पण कुशाग्र बुद्धीची ग्रामीण भागातली आजी ते टरफल टाकत नव्हती, त्याच्यावर गौऱ्या थापायची. माती लागत नव्हती, बनग्या निघायच्या बाजरीच्या, त्याला इकडे कदाचित वेगळं नाव असेल, पण माती नव्हती लागत त्याला, वरचीवर शेण थापल्या जायचं. आसारालाही सार करता आलं पाहिजे जीवनामध्ये. उदाहरणार्थ एखादा वादक चांगला नाही, एखादा टाळकरी चांगला नाही, एखादे आयोजक चांगले नाहीत, आसार आहे, पण आसाराला सार करण्यासाठी परमार्थ आहे. लक्षात धरा तुम्ही, आसाराला सार करण्यासाठी परमार्थ आहे. वैयक्तिक वक्त्याचं टाळकरी स्पीकरवाले समाजाशी भांडण नसतं, तेवढ्या शिस्तीपुरतं ब्रॅकेटमध्ये सूचना त्याला द्यायची. आता याने सेटअप केलं, थांबले ते, आणि प्रमाण म्हणताना बरोबर तुम्हाला ते हळूवार वर घेऊन जात आहेत. त्या ऑपरेटिंगचं सूत्र असं आहे, एखाद्या बुवांचा शरीर जाड आहे पण आवाज माता भगिनींच्या सारखा पातळ आहे, पातळ कडक, तर त्याला यांच्याकडनं बेस नावाची मदत घ्यावी लागते. कशाची? बेस. बेस घेतली की बास तयार होतो. बास म्हणजे योग प्रक्रियेत त्याची घनता तयार होती आणि तो घनतेनं शब्द जाड होतो. जीवाला जगत असताना कल्याणाची भूमिका प्रतिपादन करता येते, ती घनता तयार करते. माझा आवाज कडक आहे पण ती घनता तयार करण्यासाठी बेस. एखाद्या बुवाचा आवाज षडजाला पोहोचत नसेल वर वर, तर विकोच्या माध्यमातून तिथे त्याला पोहोचवायचं.
पण सदैव विको म्हणजे ऑपरेटिंग नाही, सदैव विको म्हणजे गाणं नाही. या उलट सदैव विको गाण्यात असेल तर स्वर चोरणारा तो भाव आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे बिनचूक त्याचा स्वर लागत नाही. लवीला, चाटीला, पखवाजाच्या कणकीला करेक्ट लागला पाहिजे, बिनचूक. मग प्रमाण म्हणता येते. फलकट तो संसार जो नाही तो आगाजे झालेच नाही, आणि तयाची वार्ता पुससी काही. सस्य शृंगवाद जगात खम पुष्प वेदांतांनी प्रतिपादन केलं ना आपल्याकडं. उन्हाळ्यात पळणारे ससे कानवर केल्यावर पकडणारा लांबून ते शिंगासारखे दिसतात. शिंग नाही ते कानच आहे. तसं जगत तुम्हाला सुखाचं वाटतं पण जगत दुःखाचंच आहे. मी काही पागल आहे संसार त्यागायला? विठाल विठाल. मी एवढं कमवायचो, एवढं नाव झालं, पण प्रकाशराव घरी गेल्यावर घरचे म्हणायचे तुम्हाला अक्कल नाही. मला लाज वाटली, तुम्हाला वाटत नाही, त्याला मी काय करू? म्हणजे तयारी आहे आज ना उद्या. विठाला विठाला. फलकट संसार आहे. मला जास्त दृष्टांत द्यायला नको वाटतात खालच्या लेव्हलचे, कारण ब्रह्मदंड आहे, चरणपादुका आहेत, आपला एक क्रम आहे, समाधी यतींची महापुरुषाचं गाव आहे, एखाद्या फडासारखी शिस्त या गावाला आहे संप्रदायाची. त्यामुळे त्याला अवहेलना आणि कुठे गालबोट लागेल असं नको सांगायला. पण मी एक नवीन दृष्टांत तुमच्या समोर देतो. नवीन दृष्टांत. मी लहान होतो, अंगणात खेळत होतो. माझी आई मला म्हणाली तुला अक्कल नाही. नव्हतीच अक्कल, अजूनही फार नाही. तुम्हाला वाटतंय मला अक्कल आहे, पण अजून पार आलेली नाही. मला अजूनही अभंगाच्या भूमिका कळल्या नाहीत, अजूनही ओवींचे अर्थ यथार्थ कळत नाहीत, अजूनही बिनचूक करेक्ट स्वर लागत नाही, अजूनही तालाच्या मला भूमिका लक्षात येत नाही. फॉर एक्झाम्पल धेन नाधे इंधे नग हा ठेक आहे, पण आता काहीतरी धेन हे कधी करायचं कळत नाही. हे कळत नाही. हे कळण तेव्हा अक्कल आली असं आपल्याला वाटावं. अजून आलेलं नाही. मला आई म्हणली तू नालायक आहेस, तुला काय अक्कल नाही. लहान होतो मी. माझी काकू त्या काळात शाळेला सेविका होती, त्या अंगणवाडीची. बालसंस्कार असायचे त्या कालखंडात. आम्हाला त्या खेळायला चकाऱ्या गाड्या असायच्या. आम्ही घरी आलो तर आईने मला गरम पाणी स्नानासाठी ठेवलं चुलीवर, आणि तिला चिक काढायचा होता. कशाचा? पापड्याचा. ऐकता ना, कुरड्या पापड. ती म्हणली तुझ्यासाठी 3दा पाणी तापवलोय, आता आंघोळ कर नाही तर मातीत जा. कोण म्हणली? आईला खरंच मुलगा मातीत गेला आवडतो का हो? बोला ना बोला ना. ती काय म्हणाली? आंघोळ कर नाही तर मातीत जा. मी जवळ गेलो मांडीवर, म्हणलं आई मी खरंच मातीत जातो. ते अरे पिल्या तुला लाड लाड म्हणले मी, तुला किती वेळाला पाणी तापवायचं सांग बरं. हे बघ पाणी तापून मी अंगणात मांडलंय. म्हणलं आई आता ते गार झालंय. ती म्हणली अरे ते बॉईल झालंय, पाणी उकळल्या गेलंय, त्यामुळे ते अँटीसेप्टिक झालं, त्यातले क्षार संपले, त्यातले जंतू मेले. कीर्तनकाराचा PCB ग्रुप पण तयार असला पाहिजे, कीर्तनकाराचं एज्युकेशनही तयार असलं पाहिजे, कीर्तनकाराची सायंटिस्ट विचारधाराही तयार असलं पाहिजे, कीर्तनाचा पायथागोरस सिद्धांत तयार असला पाहिजे, कीर्तनकाराला अल्फाबेटिकल प्रमाण अक्षर संगणकात संशोधन करता आली पाहिजे, कीर्तनाचं राजकीय ज्ञान उत्तम असलं पाहिजे. तो राजकारणी नसावा पण राजकारणाचा स्टडी त्याचा असावा, राजकारण्यांचा तो मार्गदर्शक असावा, तो उभा नसावा. विठ्ठल विठ्ठल. ती म्हणली ते पाणी अँटीसेप्टिक, पंखा बंद करावं, पाणी अँटीसेप्टिक झालंय, पाण्यातले क्षार संपलेत, आता उकळीला पाणी थंड झालंय. कोण म्हणाली? माझी आई. आणि माझ्या आजीनं तिथंच बाजरी तीळ पाखडले होते, ऐकताय ना, आणि तांदळाची चुरी, ते कण तिथं पडले. अंगणात चिमण्या उतरल्या. दृष्टांत नवीन सांगतोय, तुम्ही ऐकलेला नाही. अंगणात चिमण्या उतरल्या. कोणाच्याही आगारातला, कोणाच्याही पुस्तिकेतला मी चोरला नाही. हा माझा स्वयंनिर्मित, माझ्या प्रतिभेनं तयार केलेला आहे. सगळ्या चिमण्या त्या पाण्याच्या सभोवताली उतरल्या. त्यांनी दाणे टाकले तोंडात, तृप्त झाल्या. आणि तेवढ्यात एक मांजर आली. तिचा आवाज ऐकला की चिमण्या सगळ्या पळाल्या. पण ती मांजर, मी टाळी वाजवली, मांजरे निघून गेली. तर त्या स्टीलच्या पातेल्यात एका चिमणीला तिचा चेहरा दिसत असायचा. ऐकताय ना, ऐकताय ना. याला बिंब प्रतिबिंब म्हणायचे. आपलंच बिंब प्रतिबिंबित होत आहे. दर्पणात आरशात आपलाच चेहरा आपल्याला दिसतो बरं का.
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. मला वाटतं एवढं कामापुरतं पुष्कळ झालं. मला काही गाणी येत नाहीत बुवा. विठाल विठाल पाहिलं त्या चिमणीनं, आणि ती चिमणी चौंच मारायची आणि पंखा अशी करायची. कडाक्याचं ऊन पडलं 1-2ला कडाक्याचं. तिचं तोंड आ झालं आणि ती अशी उदास झाली. तिला असं वाटायचं आतमध्ये कुणीतरी आहे. अजून एक चित्र पाहिलं. एका ट्रॅक्टरला साईड ग्लास होता. शेतात ट्रॅक्टर उभं होतं. ती चिमणी त्यावर बसायची आणि टोच मारायची, चौंच मारायची, तडफड करायची. बोका आला, चिमणीला उचललं, घेऊन गेला. पण चिमणीला वाटणारं आरशातून बाहेर आलं नाही. जीवनावांच्या चिमण्या हो, त्यांना जसा भास आत कोणीतरी आहे, तसं तुम्हाला मला संसारात भास आहे आपलं कोणीतरी आहे. दृष्टांत नसा कळले. धन्यवाद. एरती माईक दुःखाची नाही आधी अंती अवसान. आसार जगत आहे आणि सार भगवंत आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. 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 मनवणी शुळा पाणी जपत सेवा. मनवणी शुळा पाणी जपत सेवा. किंवा सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी. अंडरलाईन. मनवोनी शूळ पाणी. पाणी म्हणजे हात. शूळ म्हणजे भगवान शिव तत्व. कुणाचं भजन करतोय? विठोबाचं. विठोबा म्हणजेच कृष्ण. कृष्ण म्हणजेच नारायण. गणित कळलं तुम्हाला? विठोबा कृष्ण, कृष्ण नारायण. नारायणाचं स्मरण करतात शिवपाणी म्हणून आदि नारायण. साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. आता तुमच्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, लहान थोरांच्या. आदिनाथ गुरु मत्स्येंद्र तयाचा मत्स्येंद्राने बोध. हा अभंग पॅरेलल आहे, जोड्या जुळवण्यास सक्षम अभंग आहे. तसाच अभंग आहे. तिकडं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, इकडे आदिनारायण साराचे ते सार. तिकडे मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, इकडं वेगळंच आहे. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लागला नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवाला नारायणानं ब्रह्म आपला मुलगा असल्यामुळे तत्वज्ञान दिलं, महावाक्याचा बोध केला. जसं आपल्याकडे आयामात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी सर्वम खलुदम ब्रह्म, हे महावाक्य उपदेश आपण करतो की नाही? बरोबर आहे की नाही? आता तुम्ही पाठ ऐकलेले आहेत, ज्यांनी पाठ ऐकले नाहीत त्यांना काय सांगायचं आहे? आपण ऐकलेत, आपल्याला त्यात इंटरेस्ट आहे, आपल्या आवडीचा विषय सब्जेक्ट देखणं आहे, त्यामुळे तुमच्यासमोर मी सांगितलं. महावाक्य बोध केला कोणी? ब्रह्मयाने बोध. कुणाला? आत्रीसी पै केला, आत्रीला केला, तो शेष लाधला दत्तात्रया. ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. ब्रह्मदेवाला ज्ञान देण्याचा हेतू असा आहे, ब्रह्मदेवाच्या वागण्यात पाय घसरत होता. संतांचं स्कॅनिंग आहे, संतांनी टायटल लिहिलंय, संतांनी ताशेरे ओढलेत, संतांच्या मीडिया तंत्रातल्या प्रिंट मीडियाला, अभंगवाणीला हे सोडलेलं नाही. ब्रह्म्या कण्णेसी
वय भरपूर आहे, ज्ञानी पंडित आहे, पण आचरण चांगलं नाही. आणि ज्यांचं आचरण चांगलं नाही संप्रदायात त्याला मान नाही. विठाल ब्रह्मदेवाला वैदिक कर्मात सुपारी मांडून ब्रह्मज्ञानम प्रथमं पुरस्तात पूजेपुरतं बोलवतात. पण प्रकाश काका तुम्ही त्या परंपरेतले ज्ञानी, भागवत करता, शिवपुराण सांगता, कीर्तन करता, प्रवचन करता, तीर्थयात्रा करता. ब्रह्मदेवाला थांबून घेतल्या जात नाही. प्रतिमा मांडायची आणि इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमना यच. तुमचं काम झालंय, तुम्हाला बोलवलं होतं, तुम्ही आता निघा. काही बुवान काही वादक मुक्कामाच्या कामाचे नाहीत. आणि काही महाराज कामाचे नाहीत माझ्यासारखे पापी. विठाल विठाल का हे ब्रह्मदेवाचे अनुयायी मानावेत. नाही कळलं तुम्हाला? म्हणून चिरंजीव पद आहे. नको नको स्त्रियांचा सांगात आणि करीती आघात. पण दुसरं सूत्र यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. स्त्रियांना सन्मानच दिला पाहिजे, पण तिला सन्मान देताना आई माना, बहीण माना, कन्या माना, भोगाचा विषय मानू नका. एक पत्नी एक वचनी रामतत्व आहे. ही फिलॉसॉफी इंडियन हिस्ट्री कल्चर सोसायटी आहे, ही मानली पाहिजे. श्रोते हो, ब्रह्मदेव नापास झाला म्हणून ब्रह्मदेवाला पदच्युत करण्यात आलं. आता प्रमाणाविना बोलणार नाही तुम्हाला मी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी श्रीची नाम. संशयाची श्रेणी श्रीची नाम. इंद्रचंद्र देव संशयाची इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोणी संशयाची श्रेणी छेदिना. संशयाची छेदिना. बघितलं ते घ्या म्हणते दादा, मी कॅमेऱ्या समोर कसं. हे काय पितात नंतर शोध लागेल विज्ञानाच्या एखाद्या शाळेमध्ये, पण यात तर जाईल ना महाराज घेत असताना. कोरडं पडून मेलं तर बाबा कबूल, पण तुमच्या समोर नको रे. विठाला विठाला इंद्रचंद्र देव ब्रह्मा आदि उपलक्षणानं सगळे आले महाराज त्याच्या. आदि करोणी काय करतात? संशयाची श्रेणी छेदीची ना. आणि परमार्थात जोपर्यंत संशय निवृत्ती होत नाही तोपर्यंत तो परमार्थाच्या पायरीवर पाय टाकायला लायक होत नाही. याला प्रमाणाला प्रमाण. संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर. ज्ञानोबराय लिहितात संशय निवृत्ती झाल्या विना परमार्थ सिद्धीला जात नाही. आणि इंद्रचंद्र ब्रह्माचा संशय गेलेला नाही, त्यामुळं ते आपल्याला लायक नाही. म्हणून ब्रह्मदेव पुष्करलाच आहे, कुठेही त्याची मूर्ती नाही. का? वागणं बरं नव. विठाल विठाल हे त्याच्या बापाच्या लक्षात आलं. कोणाच्या? नारायणाच्या. म्हणून त्यांनी अलकनंदेच्या काठावर जसं क्षीरसागराच्या तीरावर शक्तीचे कर्णकुहरी ज्ञानोबराय वर्णन करतात, तद्वत लक्ष्मी मातेनं नारायणाच्या कानावर घालून ब्रह्मदेवाच्या कानात महावाक्याचा बोध दिला. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. तो शेष
शेष शब्दाचा अर्थ दोन आहेत. शेष म्हणजे प्रसाद आणि शेष म्हणजे उर्वरित. विठ्ठल विठ्ठल. आपल्या आई वडिलाच्या श्राद्ध तिथीला म्हणजे पुण्यतिथीला जे अन्न शिल्लक राहतंय ना त्याला उरलेलं म्हणीत जाऊ नये, त्याला शेष म्हणावा. तो प्रसाद आहे. कळलं का? संतांच्या वचनानंतर बोलणं ते शिळ असतं, पण संतांच्या वचनाचा मागोवा घेणं याला शेष म्हणतात. शेष शिल्लक शेष उर्वरित प्रपंचात आहे आणि शिल्लक शेष आहे तो परमार्थात आहे. म्हणून तो शेष लाधला, लाभला नाही, लाधला. लाधला म्हणजे दिला आणि लाभला म्हणजे प्राप्त झाला. तो शेष लाधला दत्तात्रया. दत्तात्रयांचा आजूळ नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात करंजी नावाचं गाव आहे आणि तिथे अनुसया राहायची. तिचं देखणं स्वरूप पाहिलं आणि आत्रींचं लग्न तिच्याबरोबर झालं आणि आत्री आणि अनुसया फिरत फिरत आपल्याच भागात या सिंदखेड राजा, दिवळगाव राजा, दिवळगाव मही ऐकताय ना, हा हे जहांगीर, मालेगाव, जागदरी ही जे गाव आहेत, मेहकर इत्यादी, हा भाग असा आहे महाराज. या भागात उत्खनन केल्यानंतर भगवान विष्णूच्या चतुर्भुज मूर्ती सापडतात या भागामध्ये आणि लिंग सापडतात उत्खननामध्ये. कारण आहे ही भूमी संत सत्पुरुष योग्यांची राजवाड्यांची. विठ्ठल विठ्ठल. वेळ वाढत चाललाय, मी आता कमी प्रमाणात कीर्तन करतो आणि थांबतो. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवानी तो उपकार आत्रीला केला. आत्रीला ब्रह्मवैवर्त पुराणाच्या वचनाप्रमाणे किंवा ब्रह्मपुराणाच्या गौतमी खंडाच्या सूत्राप्रमाणे पुराव्याप्रमाणे व्यासाने असं लिहिलं, मराठवाड्यात जालना ओलांडल्यावर शहागड आहे. शहागड आणि शहागड पासून पुढे शालिवाहन पैठणकडे जाताना 3.5 पीठापैकी शनेश्चराचं स्थान आहे. त्याचं नाव शनी राक्षस भुवन. तिथं आत्रींनी आश्रम स्थापन केला. आत्री गंगेला स्नानाला गेले आणि परत येऊन पाहतात तर 3 बालक अंगणात रांगत होते. कथा दत्त जयंती तुमच्या पाठ आहे, मला काही सांगायची नाही. त्यातलं शिवतत्व दुर्वास झालं, ब्रह्मतत्व चंद्र झालं आणि नारायण विष्णू तत्व एकमुखी दत्त झालं, दत्तात्रय झाले. त्या दत्तात्रयाला बोध कुणी दिला? आत्रीने दिला. ते दत्तात्रय गिरनारला गेले, ते दत्तात्रय कुरोपूरला गेले, ते दत्तात्रय पुन्हा करंजग्राम म्हणजे लाड कारंजा तिथं गेले, ते दत्तात्रय राक्षस भुवनला आले, ते दत्तात्रय कोल्हापूरला पंचगंगेला गेले, ते दत्तात्रय गाणगापूरला आले, ते दत्तात्रय नरसोबाच्या वाडीला गेले आणि ते दत्तात्रय औदुंबरला कृष्णेच्या काठावरती गेले आणि तेच दत्तात्रय सूर्यप्रभंजन तीर्थावर देवगिरी किल्ल्यावर किल्ल्याच्या उत्तरेला आले. मलंग वेशात मल्ल अंग योद्ध्याच्या रूपात एक. दुसरा अर्थ मंगल अंग. तिसरा अर्थ कळलं का? मळलीला अंग. असे 3 अर्थ आहेत. या वेशात ते आले आणि मग 40गाव तालुक्यातल्या बहुलगावच्या देशपांडे जनार्दन स्वामीवर कृपा केली. कुणी? दत्तात्रयाने. 3 जनार्दन आहेत, रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन आणि चौथा विठो जनार्दन. त्यापैकी पैठणातला नाथांचा गुरु प्रकार जो आहे तो एका जनार्दन. ते देशपांडे 40 गावचे, बहुलचे, जिल्हा जळगाव, खानदेश प्रभाग, पण तपश्चर्या त्यांची देवगिरी किल्ल्यावर. किल्ल्याच्या उत्तरेला सूर्यप्रभंजन तीर्थ, तिथे दत्तात्रयाने जनार्दन स्वामीवरती कृपा केली. आता श्लोक सांगतो. आदि नारायण पदम धातारम चात्री सत्पदम दत्तं जनार्दनंचैव एकनाथम नतोस्म्यहम. या श्लोकात सगळा अभंग आजचा बांधलेला लक्षात धरा. आणि त्या जनार्दन स्वामीला भेटण्यासाठी पैठणातील भानुदासाच्या कुळातील ज्ञानोबरायांचा अवतार झालेले एकनाथ महाराज बालवयात आई वडील वारले, आजोबा आजी सांभाळ करतायत, किलकिले डोळे झाले, अंग कंपायमान झालं, सडपातळ बांधा, अंगावर उपरणं टाकलं, गोदागंगेला विचारलं मला गुरु कुठे भेटतील.
गंगा म्हणाली, प्रकट झाली. गंगा म्हणाली, तुला देवगिरी किल्ल्याच्या उत्तरेच्या दिशेला सूर्यप्रभंजन तीर्थावर दत्तात्रयासह गुरु तुझे भेटतील. मग एकनाथ महाराज किल्ल्यावरती गेले आणि त्यांना त्यांच्या सद्गुरूचं दर्शन घडलं. आणि ते प्रमाण सगळ्यांच्या पाठातलंय. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, आता हृदय हे आणि चौफाळून या वरी बैसू पाऊले. मला वाटतं माझ्या निवृत्तीनाथ दादाचे चरण माझ्या हृदयात बसवावेत, फाडावा हृदय. ही जशी भूमिका आहे ज्ञानोबरायांची, तशी नाथरायांची भूमिका आहे. कदा न सोडावे चरण त्यांचे चरण सोडू नयेत, हृदयात फीड करावेत, बसवावेत. ही नाथांची भूमिका आहे. म्हणून ते म्हणाले, आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. विठोबा रखुमाय, Bye.
विधी तैसी केली कटकट वाकडे कानेट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. हे कीर्तन या समाध्यांच्या चरणी समर्पित करून तुमच्या जीवनात सांस्कृतिक वैभव प्राप्त व्हावं. गळ्यात कंठी तुळशी धारण करा. संप्रदायाच्या अंगानं जीवन जगा. टीका टिप्पणी निंदा नालस्ती भांडण तंटे कलह राजकारण यात वेळ वाया न दवडता आपलं जीवन सार्थकी लावा. मुलांना खूप शिकवा, मुलींना खूप शिकवा. त्यांना अगदी फ्रान्स लंडन जपानपर्यंत जाऊ द्या, पण आपली 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 जन्मभूमी जन्म देणारी माता याचा विसर पडू देऊ नका. गायींच्या कत्तली करू नका, वृक्षांना तोडू नका. गाव स्वच्छ आणि समृद्ध पवित्र ठेवा. येणाऱ्या महाराजांच्या बद्दल अंतःकरणात ओलावा आणि प्रेम ठेवा. हे जे टाळकरी सेवा समर्पण करतायत त्यांचा यथायोग्य सत्कार करा. वादकाला प्रेम द्या. चोपदार विणेकरी जे असतील कोणी सेवाधारी त्यांचा येणाऱ्या काळात आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे अवमान होण्याची दखल घेत घेत आपला परमार्थ साफल्याचा करावा. पुन्हा एकदा तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपलं कार्य, आपला संसार, आपलं अर्थार्जन असंच प्रगतशील व्हावं आणि सरपंच पदापासून ते सामाजिक कार्यापर्यंत आपण असंच कार्यरत राहावं आणि त्यात परमार्थाची कास पकडावी अशी भूमिका मांडत ज्यांनी हार घातले ते सगळेच माझ्या कोणी ओळखीचे नाहीत. तुम्ही परिचय तुमचा दिल्यामुळं मला झाला, तुम्हालाही धन्यवाद. हे प्रकाश महाराज शिवपुराण रामायण भागवत करतात. या जवळच त्यांचं गाव आहे. इकडं पात्रूड नावाची सासरवाडी आहे आणि मूळ सोंडदेवला यांची आता शिवपुराणाची कथा चालू आहे. मी वर्षाचं एखादं श्रीमद भागवत करतो आणि संत चरित्र आणि संत वाङ्मयाची मला खूप आवड असल्यामुळे त्यातच माझं जीवन व्यस्त अखंड अशा प्रकाराचं असतं. मी चित्रीकरण करणाऱ्या दोन्ही पण यूट्यूबच्या चॅनलला रिक्वेस्ट अशी करतो की जरी लाईव्ह कीर्तन कदाचित असेल, नसावंच ते बहुधा, पण असेल तर त्यातलं एडिट करून चांगले भाव लोकांच्या समोर द्यावेत. एखादा शब्द लोकाला लागणारा, त्रासदायक, कलहप्रिय असेल, वादातीत असेल आणि संप्रदायाच्या परंपरेला गालबोट लागत असेल त्याची दखल आपण सदैव घेत राहावी अशी भावना व्यक्त करतो. तुमच्यामुळे समाजात तत्त्वज्ञानाची बैसका लोकांना श्रवण करायला मिळते आणि या यूट्यूबमुळे एक चांगलं झालं, वक्त्यांना नवीन नवीन चिंतनं मांडण्याची संधी यायला लागली. नाही तर एकच अभंग 50 दिवस चलत असायचा. एक वेगळ्या वेगळ्या भूमिका. आजचा अभंग बहुतेक काही लोकांच्या पाठातला, काहींना पाठात नसलेला असा हा प्रकार आहे. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चोपडीच्या बाडातल्या वहीत जो फड परंपरेत झाली संध्या संदेह माझा गेला या खाली काकड आरती आणि हरिपाठाच्या प्रकरणात आदिनारायण साराचे सार अभंग प्रिंटेड आत्ता आहे. तो वंशकुल परंपरेचा अभंग मी आपल्यासमोर निवडला. मीही नारायणाच्याच परंपरेतले, तुम्ही सगळे नारायणाच्याच परंपरेतले. शेवटचं वाक्य बोलतो, ज्ञानी लोक टाळ्यादीतलं वाक्य असे, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं विष्णुमयम जगत. हे सगळं जगत नारायणमय आहे. नारायणा विना आयण म्हणजे घर, हे नारायणाचंच घर आहे. आणि त्या नारायणाच्या दरबारात या 2 यती सत्पुरुष संन्याशांच्या समाधीजवळ मला कथा कीर्तन करता आलं. तुम्हाला रिक्वेस्ट आहे, त्यांना जे वस्त्र तुम्ही टाकाल ते मखमली टाकू नका, पगड्या घालू नका, पांढरं चुकून टाकू नका. वस्त्र त्यांना कावेत बुडालेलं बिना काठाचं टाका, याला काषाय वस्त्र म्हणतात. दंडी यती असेल तर काठाचं असावं, दंडी नसेल तर बिना काठाचं फक्त काषाय भगव वस्त्र सुती असावं. मांजर पाटाचं घावटी हरक मिळायचा पूर्वी तसा, तो कावेतनं काढायचा, त्याला होमनाबादी काऊ म्हणतात. आपल्या रसानंदपुरी माता मानवतला मनीष चैतन्य महाराज आणि कृष्ण चैतन्यजी महाराज त्यांना आणि शिवेंद्र चैतन्यजी महाराज त्यांना याबद्दल ज्ञान आहे, किंवा हरी चैतन्य महाराजांना याबद्दल सखोल ज्ञान आहे. हे वस्त्र यतींना असावं. यतींना कांदा लसणाचा नैवेद्य नसावा. यतीला नमस्कार दूरवरूनच करावा. त्याचं कारण आहे, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. याला काही नियम आहे. त्यामुळे त्याला मला का नाही जाऊ दिलं, त्याला का जाऊ दिलं नाही असा वाद न घालता जी नियमावली चालत आली आहे, नियमावली ख्रिश्चनांनी पाळल्या, नियमावली इस्लामांनी मस्जिदीत पाळल्या, नियमावली सिखांनी गुरुद्वारात पाळल्या, नियमावली पाळायला तुम्हाला काय रोग आला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, म्हणून ते नियम आपण त्या वेळेला पाळलेच पाहिजेत. मी आत दंडासहित येते असताना आत का नाही गेलो, जायला मला परवा नाही धर्मशास्त्रीय परंपरेप्रमाणे, पण मी नाही जायचं का, मी गेलो तर ते जातील, ते गेले तर तुम्ही जाताल, तुम्ही गेले तर ड्रायव्हर जाईल. म्हणून आपण क्रम पाळला पाहिजे. त्यात अँटीसेप्टिक गोमूत्र असलं पाहिजे, पवित्र वस्त्र असलं पाहिजे, धौत कपडा असला पाहिजे, वाश व्हायला साबण असली पाहिजे
आणि पावित्र्य टापटीप याला सोहळं म्हटलेलं आहे. याला विज्ञानात अँटिसेप्टिक पण मांडलेलं आहे आणि ते आपण केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. तुमच्या गावाचं परिसराचं मोठं भाग्य आहे. या परिसरा अवलिया संतांची देण फार आहे, लक्षात आलं का? अवलिया संत म्हणजे कुटीचक, बहुद्रुक, हंस, परमहंस, विद्वत, विविदिशा आणि अवलिया हे संतांचे प्रकार आहेत. अवलिया संतांना जाती, धर्म, कुळ, गोत्र, प्रांत, भाषा, लिंग प्रतिबंध संभवत नसतो. सेगाव, अक्कलकोट, धनकवडी अशा सत्पुरुषांची यादी मला विदर्भापर्यंत देता येईल. पण देशकाल परत्वे ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यांचा भाव ओळखूनच वक्त्यानं दिवा पाजळावा. तो न पाजळता तो बंद करणं काम माझं असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो आणि माऊलींचं भजन घेतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. ए माय हो, अगं बसा 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 बसा, माझी आई बसा 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 बसा. तुकाराम 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 हात जोडा सगळेजण. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे कीर्तन भगवंताच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला विराम देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय.